दिवसामध्ये लगेच 10,000ची सायकल आणून टाकली. आपल्याकडे पैसे होते तेव्हा. 10,000ची सायकल आणून टाकली. आपण सायकलिंग केली. 2 दिवसामध्ये कळालं, की आपल्याला खूप दम लागतोय. आपण हे करूच शकत नाही. बंद केलं. 42व्या वयी स्विमिंग शिकले होते. 55च्या वयाला परत स्विमिंगला जायला चालू केलं. स्विमिंग करून जेव्हा घरी परत यायला लागले, म्हणजे सकाळी उठायचं, स्वयंपाक वगैरे आवरायचा, ऑफिसला जायचं, इथून 25 किलोमीटर जायचं, 25 किलोमीटर यायचं आणि परत संध्याकाळी स्विमिंग करायचं. स्विमिंग करून घरी आले की झोपायचं. मी थकले. कारण काही होतच नव्हतं. मसल्स लॉस व्हायला लागला आणि असं करत मुलं म्हटले, की "आई, तुला खाणं कमी पडतंय. तुला प्रोटीनची गरज आहे." आता काय करायचं? प्रोटीन म्हणून काय खायचं? मी तर अंडी वगैरे खात नाही. मला प्रोटीनचा सोर्स म्हणजे दूध आणि अंडी एवढंच मला माहीत होतं. पनीर खाऊ शकतोय हे मला माहीत होतं. पण आपण दूध खात नाही का? तर मला 2000 सालापासून किडनी स्टोनचा त्रास होता. त्याच्यामुळे मी दूध खात नव्हते. बरेचसे पदार्थ आपल्याला किडनी स्टोन होत आहे म्हणून खायचेच नाही, असं म्हणजे ठरलेलं होतं माझं. म्हणजे खूप काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन पण होतं आणि मग आता काय करायचं? आणि त्याच मीनवाईल माझी बदली झाली होती नरसोबाच्या वाडीला दत्त महाराजांच्या श्री क्षेत्रामध्ये झाली होती आणि तिथे मला डॉक्टर यमाटे सर भेटले आणि त्यांनी मला ही लिंक दिली आणि मी बघितलं आणि ह्याच्यामधून मी काही विचार केला नाही. मला एकच कळालं, मला काहीतरी पाहिजे आणि जे मला इथून मिळणार आहे. फक्त आढेवेढे घेतले ते, की मला ते तुमचं सकाळी लवकर उठायला जमणारच नाही. मी 7 वाजताच उठते. माझ्या शरीरात ताकद नव्हती ना. ते मला म्हटले, "मॅडम, तुम्हाला केव्हा उठायचं तेव्हा उठा. माझा फोन आला तेव्हा तर उठाल की नाही?" "उठेल की" म्हटलं सर म्हटलं. म्हणजे सरांनी हळू माझ्यामध्ये बदल करायला चालू केले. सगळ्यात पहिलं लगेच सुरुवात केली त्या सकस संतुलित आहाराने आणि सकस संतुलित आहाराची कमाल अशी झाली, की मी संध्याकाळी स्विमिंग करून येऊन झोपायची बंद झाली. सकाळी मी हळू उठायला लागली. तसं त्यांनी मला वर्कआउटवर घेतलं. माझा गुडघा दुखत होता तरी सरांनी मला वर्कआउटवर घेतलं आणि मी सकाळी वर्कआउट, दिवसभर ऑफिस, संध्याकाळी स्विमिंग असं मी करायला लागले आणि माझं 3 महिन्यामध्ये 17 किलो वजन कमी झालं. माझ्या शरीराची गेलेली ताकद सगळी परत आली. माझ्या डॉक्टरांना जेव्हा मी माझं सकस संतुलित आहार दाखवला, त्यांनी माझ्यामधली जी प्रगती बघितली, त्यांनी मला सांगितलं, की "सुषमा, वेल डन. तू ह्या वयाला पण खूप छान केलेलं आहे. तू तुझं वजन कमी केलेलं आहे." मी माझं वजन 67 किलोवरनं 52 किलोवर आलं. माझे गुडघे पळायला लागले, चालायला